आज आपण एका टोमॅटोपासून छान असे कुरकुरीत डोसे कसे बनवायची याची रेसिपी बघणार आहोत। त्यासाठी लागणारं साहित्य इथे मी घेतलेला आहे 1 टोमॅटो, अर्धी वाटी रवा, 1 वाटी तांदळाचं पीठ आणि आलं। टोमॅटो घेताना असा लाल रंगाचा असावा, कच्चा नसावा। असा लाल रंगाचा बघून तुम्ही टोमॅटो घेऊ शकता। आता आपण हा बारीक कट करून घेऊया। तर इथे आपण घेतलेला आहे एक मिक्सरचं भांडं। यामध्ये आपण एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला तो घेणार आहोत। सोबतच आपण इथे घेणार आहोत यामध्येच तांदळाचं पीठ, जे आपण रेग्युलर भाकरीसाठी पीठ वापरतो तेच तांदळाचं पीठ आपण इथे घेतलेलं आहे। अर्धी वाटी आपण इथे रवा घेतलेला आहे। उपम्यासाठी जो आपण रवा वापरतो तोच रवा आपण इथे घेतलेला आहे। जाड बारीक कोणताही तुम्ही रवा घेऊ शकता। आणि याला छान टेस्ट यावी त्यामुळे आपण याच्यामध्ये घातलेला आहे आलं। डोस्यांना रंग छान येण्यासाठी आणि तिखटपणा येण्यासाठी आपण इथे घेतलेला आहे 1 चमचा लाल तिखट। इथे तुम्हाला लाल तिखट वापरायचं नसेल तर तुम्ही हिरवी मिरची देखील वापरू शकता। आता आपण याच्यामध्ये अर्धी वाटी पाणी टाकणार आहोत। आणि हे आपण मिक्सरला छान असं बारीक वाटून घेणार आहोत। हे बघा आपण वाटलं आहे, पण हे मिश्रण अजून थोडंसं घट्ट आहे, त्यामुळे आपण याच्यामध्ये अजून अर्धी वाटी पाणी घालून छान असं बारीक वाटून घेणार आहोत। हे बघा अशा पद्धतीने आपण हे सर्व मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे। हे अजूनही थोडं घट्ट आहे, याच्यामध्ये आपण अजून अर्धी वाटी पाणी घालणार आहोत, म्हणजे टोटल आपण इथे 2 वाटी पाण्याचा वापर केलेला आहे। तर इथे तुम्ही बघू शकता आपलं बॅटर अशा पद्धतीचं आपल्याला डोसे बनवण्यासाठीचं बॅटर आपल्याला अशा पद्धतीने पाहिजे आहे। जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही। तर या मिश्रणामध्ये आपण एकूण 2 वाटी पाणी यूज केलेलं आहे। आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत बारीक चिरलेली कोथिंबीर। आता ह्या स्टेजला तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या वगैरे पण याच्यामध्ये टाकू शकता। कोबी, काकडी, तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या टाकून देखील हे डोसे बनवू शकता। लहान मुलं भोपळा वगैरे खात नाही, तर ते तशा भाज्या तुम्ही किसून यामध्ये टाकून तुम्ही त्या पद्धतीने डोसे बनवू शकता। किंवा अजून हेल्दी तुम्हाला जर डोसा बनवायचा असेल तर यामध्ये तुम्ही पनीर किंवा चीज ग्रेट करूनही तुम्ही असे डोसे बनवू शकता। तर बघू शकता आपलं बॅटर इथे छान असं बनवून तयार झालेलं आहे। अशा पद्धतीचं कन्सिस्टन्सी आपल्याला पाहिजे आहे। यापेक्षा घट्टही नाही आणि यापेक्षा पातळही नाही। चला तर मग डोसे बनवून घेऊयात आपण। डोसे बनवण्यासाठी आपण डोसा तवा ठेवलेला आहे, यावरती आपण थोडंसं तेल टाकून गरम करून घेणार आहोत। डोसे